नमस्कार मित्रांनो. जेव्हा नशीब साथ देतं, तेव्हा फक्त स्वप्न पाहायची नसतात, तर ती पूर्ण करून दाखवायची असतात. निर्णय घ्यायचे असतात. धनुराशीसाठी मे महिना अगदी हाच संदेश घेऊन आलेला आहे. हा केवळ एक चांगला महिना नाही, तर संधीची शेवटची हा दरवाजा ठरणार आहे. कारण गुरु तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत आहे आणि हा त्याचा शेवटचा महिना आहे. म्हणजेच या महिन्यात तुम्ही जे काही कराल किंवा जे निर्णय घ्याल, त्याचा थेट परिणाम तुमच्या आगामी काळावर निश्चितपणे दिसून येणार आहे. धनु राशीचा स्वभाव म्हणजे मोठा विचार करणे, थोडासा मोठेपणा आणि रिस्क घेणं किंवा मी हे करू शकतो हा आत्मविश्वास. आणि या स्वभावाला या महिन्यात नशिबाची साथ सुद्धा मिळणार आहे. म्हणूनच हा महिना तुम्हाला थांबायला सांगणार नाही, तर हा महिना तुम्हाला मोठं पाऊल उचलायला सांगणार आहे. सुरुवात करूया तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीपासून. या महिन्यात तुमचा कॉन्फिडन्स खूपच चांगल्या स्तरावर दिसेल. तुमचा मूड पॉझिटिव्ह राहील. तुमच्यात एनर्जी असेल आणि काम करण्याची प्रबळ इच्छा सुद्धा. पहिल्या पंधरवड्यात या महिन्यातला थोडंफार आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. कदाचित थोडा थकवा जाणवेल किंवा शरीरही काही संकेत देईल. पण हा काही मोठा त्रास नसेल. तुमची डे टू डे लाईफ यामुळे अजिबात डिस्टर्ब होणार नाही. या महिन्यात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. फिरणं, नवीन लोकांना भेटणं, नवीन कामं सुरू करणं, तुम्ही सतत धावपळीत असाल, हालचाल तुमची सतत चालू असेल. तुमच्यासाठी हा महिना प्रोडक्टिव्ह ठरणार आहे. आर्थिक बाबतीत सांगायचं झालं, तर हा महिना खूपच स्ट्रॉंग आहे. तुम्ही जे काही काम कराल किंवा आधी जे काही काम केलेलं असेल, तसा तुम्हाला मोबदला व्यवस्थित मिळेल. नवीन इन्कम सोर्सेस किंवा उत्पन्नाची साधनं तयार होतील. नवीन प्रोजेक्ट्स मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे सर्व काही पूर्ण सुद्धा करून दाखवाल. तुमच्यातील एक्झिक्युशन पॉवर या महिन्यात स्पष्टपणे दिसून येईल. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल, तर या महिन्यामध्ये काही चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. विशेषतः जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर शॉर्ट टर्ममध्येही चांगले फायदे तुम्हाला मिळू शकतात. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रिस्क घ्या, पण ब्लाइंड रिस्क मात्र घेऊ नका. गृहसौख्याच्या बाबतीत सांगायचं झालं, तर हा महिना आनंद देणारा आहे. तुम्ही घरासाठी काही नवीन वस्तू घेऊ शकता किंवा नवीन घराचा विचार सुद्धा करू शकता. घराशी संबंधित काही महत्त्वपूर्ण निर्णय या महिन्यात तुम्हाला घेता येऊ शकते आणि ते पूर्ण सुद्धा होते. नातेसंबंधाच्या बाबतीत महिन्याचा दुसरा जो भाग आहे, हा थोडासा सेन्सिटिव्ह असेल. पहिल्या 15 नंतर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर छोट्या-मोठ्या कारणावरून मतभेद होऊ शकतात. तुमचा स्वभाव थोडा स्पष्ट वक्ता आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलून मोकळे होता. पण कधी-कधी हेच बोलणं समोरच्याला हर्ट सुद्धा करू शकतं. म्हणून या काळात थोडा संयम आणि समजूतदारपणा ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत हा महिना खूपच उत्तम राहील. तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं नातं स्टेबल आणि सपोर्टिव्ह राहील. तुम्ही एकमेकांना समजून घ्याल, एकमेकांच्या बाजूने उभे राहाल आणि एक पॉझिटिव्ह बॉन्डिंग तुमच्या दोघांमध्ये निश्चितच दिसून येईल. ज्या लोकांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय शुभफलदायी असणार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळणं, विवाह ठरणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं, अशा चांगल्या घटना या महिन्यात निश्चितच घडणार आहे. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं, तर हा महिना तुम्हाला पुढे नेणार आहे. वरिष्ठांकडून सपोर्ट मिळेल, तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि काही नवीन संधी सुद्धा तुमच्या समोर येतील. आणि महत्त्वाचं म्हणजे या संधींकडे दुर्लक्ष मात्र करू नका. कारण त्या संधी तुमचं फ्युचर बदलू शकतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं सुद्धा आहे, ते म्हणजे दिनांक 17 मे ते 22-23 मे दरम्यान महत्त्वाचे निर्णय घेणं टाळा. विशेषतः करिअरच्या बाबतीत. या काळात थोडा पॉज घेणं जास्त योग्य ठरेल. या महिन्यात 1-31 तारखेला पौर्णिमा आहे आणि 16 तारखेला अमावास्या आहे. या काळात भावभावनांमध्ये चढ-उतार दिसू शकतात.
म्हणूनच या दिवसांच्या आसपास मोठे निर्णय, कमिटमेंट आणि वादविवाद टाळणं योग्य ठरेल. एकंदरीतच पाहायचं झालं तर हा महिना तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. खरं तर हा शेवटचा महिना आहे जिथे नशीब तुमच्या बाजूने उभं असणार आहे. जर तुम्ही या महिन्यात योग्य निर्णय घेतले आणि आलेल्या संधीचा फायदा घेतला, तर पुढचा काळ तुमच्यासाठी खूपच उत्तम असणार आहे. नशीब दार ठोठावत आहे. आता ते दार उघडायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय तुमचा असणार आहे. धन्यवाद.